असेल तर उपवासाच्या दिवशी काय काय खावे, श्रावण महिन्यातील भगर चालते का, उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा जेणेकरून तुम्हाला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल, हा उपवास कधी सोडावा, संध्याकाळी का दुसऱ्या दिवशी, या दिवशी कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत, नियमाचे पालन करावे जेणेकरून आपले व्रत योग्यरित्या पूर्ण होईल, अशा रीतीने हे संपूर्ण महिना तुम्हाला या व्हिडिओमध्ये, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमोशा असून तेव्हा श्रावण समाप्ती होणार आहे. तर या श्रावण महिन्यामध्ये या वर्षी एकूण 4 सोमवार आलेले आहेत. काही वेळेस 5 येतात, या वर्षी 4 आलेले आहेत. त्यामुळे 4ही सोमवार आपल्याला उपवास करायचा आहे. हे श्रावणी सोमवारचे व्रत श्रावणातल्या पहिल्या सोमवारपासून सुरू केले जाते. श्रावणातल्या शेवटीच्या सोमवारी पर्यंत ते पाळले जाते. श्रावणातल्या सोमवारी केलेले पूजा व्रत याचे तत्काळ फळ मिळते असे म्हणतात. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रावणी सोमवारचा उपवास जरूर करावा. तसा श्रावणात अनेक वेगवेगळ्या प्रकारे पाळला जातो. लोक संपूर्ण श्रावण महिनाभर उपवास करतात. काही जण फक्त श्रावणातल्या सोमवारी करतात, किंवा काही जण फक्त एक टाइम जेवण करतात, किंवा काही जण जेवताना महिने पाळतात. अशा वेगवेगळ्या प्रकारे श्रावण पाळला जातो. श्रावण महिन्यातील शंकराची उपासना हे महिना मानला जातो. हा काळ भगवान शंकराला समर्पित असून तो अंत्य भक्ती आणि श्रद्धेने पाळला जातो. सोमवार हा शंकराचा आवडता वार आहे, म्हणून शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला, अविवाहित मुली सुद्धा उपवास करतात. महिला सुखी वैवाहिक जीवनासाठी श्रावण सोमवारचे व्रत करतात, तर मुली योग्य जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात. लोक श्रावणी सोमवार भगवान शंकराला धार्मिक पूजा व्रत करतात, सर्व सुख आणि समृद्धी जीवन प्राप्त करतात. आणि या काळात देवी पार्वती भगवान शिवशंकर यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता. असा विश्वास आहे की जर अविवाहित मुलीने श्रावणी सोमवारी उपवास केला तर त्यांना त्याच्या अपेक्षानुसार वर मिळतो. म्हणून अविवाहित मुलींनी सुद्धा हे व्रत केले पाहिजे. शरीर शुद्धीसाठी आपण स्वच्छ स्नान तर करायचे आहे, पण त्यासोबतच मन आणि आत्मा त्यांचे शुद्ध असणे आवश्यक आहे. कोणतेही व्रत करत असतो त्या दिवशी आपण आपल्या मनाची सुद्धा व्रत केले पाहिजे. म्हणजे काय तर सगळ्यात आधी आपल्या मनावर आपण संयम ठेवला पाहिजे. मग तो खाण्यापिण्याच्या गोष्टीवर असेल, मनावर असेल किंवा शरीरावर असेल. एक दिवस का होईना संयम ठेवला पाहिजे. मनावर संयम ठेवायचा म्हणजे कोणाबद्दलही वाईट बोलू नये, कोणाबद्दल आपल्या मनात या दिवशी वाईट विचार येऊ नयेत, कोणाचीही निंदा करू नये, घरामध्ये बाहेर भांडणे वादविवाद करू नये. थोडक्यात काय, उपवास करत असताना शक्य होईल तेवढे आपले चित्त शांत ठेवावे. मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार, शंका आणू नयेत, कारण उपवास खऱ्या अर्थातच आहे. उपवास म्हणजे जवळ वास आणि निवास करणे. परमेश्वराच्या जवळ आपण जेवढे निवास करतो, मंत्राचा जागर करतो, त्या नामस्मरणाचे कीर्तन जप हे करणे, याला उपवास म्हणतात. शारीरिक उपवासाबरोबर उपासनेला तेवढेच महत्त्व आहे. या दिवशी आपल्याला जमेल तेवढे शिवशंकराची उपासना करायची. ओम नमः शिवाय मंत्राचा जप किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा. शिवरामामृत अध्याय वाचायचे आणि तुम्ही महादेवाची सेवा करू शकता. आपल्या उपवासासोबत आध्यात्मिक चिंतन, ध्यान करायचे आहे. संपूर्ण दिवसभर दैवशक्तीवर लक्ष केंद्रित करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे. नकारात्मक विचार, वादविवादापासून दूर राहायचे आहे. उपवासाचा उद्देश मन आणि आत्म्याला शुद्धीकरण आहे, त्यामुळे शांतता राखणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासोबतच या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे देखील पालन करायचे आहे. तर शक्य असेल तर या गोष्टी नक्की पाळायचा प्रयत्न करा. त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर पांढरे शुभ्र कपडे परिधान करावे. महादेवांना पांढरे रंग अतिशय प्रिय आहे. त्यानंतर शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही शंकराचे अगदी मनोभावी पूजा करू शकता. शिवपिंडी वरती बेलपत्र अर्पण करा. मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरी शिवलिंगाची विधिवत पूजा करा आणि दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शंकराचे दर्शन घ्या. महादेवाला खूप काही लागत नाही, फक्त एक तांब्या पाणी
जर शिवलिंगाला अर्पण केले तर ते खूप आहे. श्रावणी सोमवार आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो. संध्याकाळी सोमवार सोडायचा असतो. दिवसभरामध्ये तुम्ही दूध, फळे घेऊ शकता. जी जी फळे उपवासाला चालतात ती ताजे फळे दुधाचा समावेश आहारामध्ये करू शकता. तुम्हाला फराळ करायचे असेल, तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता किंवा साबुदाण्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ शकता. काही भागामध्ये श्रावणी सोमवाराला भगर खाल्ली जात नाही. म्हणजे महादेवाला तो जो उपवास असतो, श्रावणी सोमवार असेल, महाशिवरात्री असेल, हरतालिका असेल, महादेवाच्या कोणत्याच उपवासाला अनेक भागामध्ये भगर खाल्ली जात नाही, की महादेवाला उपवासाला भगर चालत नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या भागामध्ये महादेवाच्या उपवासाला भगर खात नाही. बऱ्याच ठिकाणी ही पद्धत आहे. तुमच्या भागामध्ये काही वेगळी पद्धत असेल तर तुम्ही त्यानुसार करू शकता. त्यासोबतच बरेच जण श्रावणी सोमवारला तिखट मीठ पण खात नाही. म्हणजे तिखट मीठ घातलेले कोणतेच पदार्थ या दिवशी अनेक जण खात नाहीत. दूध, केळी किंवा भिमुगाच्या शेंगा, इतर पदार्थ असे खाऊन उपवास करतात. बरेच जण उपवासाला तळलेले पदार्थ खातात. त्याऐवजी आपल्याला चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही उकडलेले बटाटे खाऊ शकता. रताळी, शेंगदाणे, भुईमुगाच्या शेंगा ह्या सर्व पदार्थ तुम्ही खाऊ शकता. साबुदाण्यापेक्षा पचायला हलके असते, त्यामुळे आपण अनेक उपवासाला खात असतो. पण या उपवासाला चालत नाही. त्यामुळे तुम्ही राजगिरा पीठ, साबुदाणा पीठ, शिंगाड्याचे पीठ अशा पिठापासून अनेक प्रकारचे वेगवेगळे थालीपीठ करू शकता. वडे करू शकता. काही ठिकाणी भगर बनवतात, पण ती तिखट न बनवता ते गोड भात बनवतात. अशी गोड भगर पण बऱ्याच ठिकाणी करतात. कारण अनेक जण श्रावणी सोमवारला तिखट मीठ खातच नाहीत. त्यामुळे गोडाचा पदार्थ किंवा दूध, फळे खातात. मग ज्यांना फराळाचे पदार्थ पोटभर खायचे नसेल त्यांनी राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, खजूर, सुकामेवा, फळे पदार्थ खाल्ली तर चालतात. अशा प्रकारे तुम्हाला जमेल ते पदार्थ खाऊन तुम्ही श्रावणी करू शकता किंवा सोमवाराचा उपवास करू शकता. संध्याकाळी सोमवार सोडताना पण ज्यांना सहन होत नसेल त्यांनी सायंकाळी प्रदोष काळ सोडला तरी चालतो. हलका आहार आपल्याला घेऊन उपवास सोडायचा आहे. तुम्ही रात्री पूर्ण जेवण घेऊ शकता, पण उपवासामध्ये एकदाच जेवण करायची पद्धत आहे. मग काही जण काय करतात, सोमवारी दुपारी सोडतात. म्हणजे दुपारी अन्न ग्रहण करतात आणि संध्याकाळी फराळ करतात. तसे केले तर चालू शकते किंवा नेहमीप्रमाणे दिवसभर उपवास करायचा आणि मग संध्याकाळी जेवण करून तोच सोडायचा. प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळल्यानंतर जी सायंकाळ होते, जेव्हा आपण दिवे लागलेले देवाजवळ दिवा लावतो, त्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवता, मग उपवास सोडू शकता. हे सोमवारचे व्रत करत असताना अनेक भागामध्ये कांदा, लसूण ही खाल्ला जात नाही. कांदा, लसूण तमासिक गोष्टी आहेत. त्यामुळे काही जण संपूर्ण श्रावण महिन्यात वर्ज्य करतात किंवा काही जण फक्त ज्या दिवशी उपवास असतात त्या दिवशी सोमवारी वर्ज्य करतात. त्यामुळे सोमवार सोडताना तुम्ही शक्यतो कांदा, लसूण विरहित जेवण बनवू शकता. नैवेद्य देवाला दाखवू शकता. अन्न ग्रहण करून मग उपवास सोडू शकता. मांसाहार आपल्याला संपूर्ण महिनाभर पूर्णपणे टाळायचा आहे. आपल्याला घरामध्ये सुद्धा किंवा बाहेर सुद्धा मांसाहार करायचा नाही. संपूर्ण श्रावण महिना भर कोणाचा उपवास असेल किंवा नसेल ते सुद्धा मांसाहार शक्यतो पूर्णपणे वर्ज्य करावे. अंडी, मटण, मासे, तमासे पदार्थ आपल्याला या महिन्यात चुकूनही खायचे नाही. सोमवार सोडताना सुद्धा तुमच्या जेवणामध्ये सात्विक अन्नाचा समावेश असला पाहिजे. त्यामध्ये सोमवार सोडताना सर्वात महत्त्वाचे पदार्थ खाल्ला जातो, जो म्हणजे मुळा. खाल्ल्याशिवाय सोमवार रुजू होत नाही असे म्हणतात. त्यामुळे काही भागामध्ये सोमवार सोडताना ताटामध्ये मुळा असतोच. तो मुळा जेवताना तोंडी लावू शकता किंवा तुम्ही खाऊ शकता. मुळ्याची भाजी सुद्धा तुम्ही बनवू शकता. जेवणामध्ये अतिशय छान लागते. अगदी थोड्या का होईना श्रावणी सोमवार सोडताना तुम्हाला मुळा खायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सोमवारचे व्रताचे पूर्ण फळ मिळेल. त्याचबरोबर या दिवशी रात्रीच्या जेवणामध्ये वरण, भात, मुळा, शेपूची भाजी, चपाती पदार्थ साधारण आपल्या आहारात असले पाहिजे. देवाला दाखवायचे आहे. मग संध्याकाळी आपण उपवास सोडायचा किंवा पदार्थ या व्यतिरिक्त एखादी तिखट भाजी पण तुम्ही बनवू शकता. पण तसे एक पालेभाजी पण आपल्याला बनवायचे आहे, कारण श्रावणात भरपूर पालेभाज्या येतात.
यामुळे बाजारामध्ये सहज मिळतात. त्यामुळे एखादे पालेभाजी आपण नक्की बनवा. आमच्याकडे शेपूची भाजी आवर्जून बनवली जाते सोमवारला. मग तुम्ही ती बिना कांदा लसूणची पण बनवू शकता. डाळ मिरची वगैरे घालून आपल्याला रोजच्या जेवणात काकडी तर असतेच, पण या दिवशी आवर्जून खावावे. ही मुळा, काही वरण भात, आळूवडी, मेथीच्या भाजी, शेपूच्या भाज्या अनेक पदार्थ बनवतात. आहारामध्ये या दिवशी घ्यायचे आहे. कडधान्य खायचे म्हटले तर रात्री कडधान्य खाल्ले तर ते पचायला जड असतात. त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी कडधान्य खाणे टाळावे. सोमवारी तर आपण दिवसभर उपवास करत असतो आणि रिकाम्या पोटी असे जड पदार्थ खाल्ले तर ते आपल्या पोटासाठी पचायला जड असतात. म्हणून तुम्ही असे साधे सात्विक पदार्थ बनवून जेणेकरून पचायला हलके जातील. त्यासोबतच तुम्ही पापड, लोणचे, एखादी वडी, एखाद्या गोडाचा पदार्थ तुम्ही घेऊ शकता. उपवास सोडण्यासाठी उपवास सोडताना एक जागी बसून शांतपणे सात्विक भोजन करावे. भोजन करताना कोणाशी वादविवाद करून भोजन झाल्याशिवाय जेणेकरून मध्येच उठू नये. जेवताना कोणाशी बोलू नये. पूर्ण ब्रह्म आहे, त्यामुळे जेवण झाल्यावर आपण ताटाला नमस्कार करून आणि मगच उठायचे आहे. साधारणतः सूर्यास्तापर्यंत पूर्ण करा आणि या दिवशी आपली जास्तीत जास्त वेळ प्रार्थना ध्यानात घालवा. सांगितल्याप्रमाणे योग्य आहार घेऊन आपला उपवास योग्य पद्धतीने तर तुम्हाला केलेल्या व्रताचे पूर्ण आणि नक्की फळ मिळेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओला मला नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.